नमस्कार. आजची रेसिपी आहे कैरीचा चटपटीत मेथांबा. मेथांबा तयार करण्यासाठी इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून कैरीचा छिलका काढून घेत आहे. तर इथे कैरीचा छिलका काढून झालेला आहे. आता आपल्याला आवडीनुसार कैरीच्या फोडी करायच्या आहेत. तर इथे मी कैरीच्या छोट्या फोडी करून घेत आहे. कैरीसुद्धा कापून झालेली आहे आणि कैरीच्या छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहेत. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. गरम झाल्यानंतर 1.5 चम्मच तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच मोहरी घातलेली आहे. जिरे मोहरी तेलामध्ये छान चटकू द्यायची आहे आणि त्यानंतर अर्धा चम्मच कलोंजी, अर्धा चम्मच मेथीदाणे आणि अर्धा चम्मच सोप घातलेली आहे. त्याचबरोबर 2 वाळलेल्या मिरच्या आणि चिमूटभर हळद घातलेली आहे. तेलामध्ये परतल्यानंतर कैरीच्या फोडी घातलेल्या आहेत. कैरीच्या फोडीसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आणि काही सेकंद शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. अधूनमधून कैरीच्या फोडी चिकटू नयेत त्यासाठी चम्मचने मिक्स करत राहायचं आहे. आता आपल्याला आवडीनुसार तिखट घालायचं आहे आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे. कैरीच्या फोडींमध्ये मिक्स करायचं आहे. काही सेकंद शिजल्यानंतर कैरीच्या फोडी सॉफ्ट झालेल्या आहेत की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. तर इथे कैरीच्या फोडी सॉफ्ट झालेल्या आहेत. आता आपल्याला आवडीनुसार साखर किंवा साखरेऐवजी गूळ घातलात तरी चालेल. तर इथे मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे. मिक्स करून घेत आहे. पुन्हा काही सेकंद शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. मिक्स करायचं आहे आणि मेथांब्याला एक छान अशी उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. मेथांब्याला एक उकळी आलेली आहे. तर इथे मेथांबा तयार झालेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये हा चटपटीत कैरीचा आंबट गोड मेथांबा नक्की ट्राय करा.